गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थ सांगत आहे की बघा, सगळीकडे पाहावं तिथे बघा नवीन वर्षाच्या शुभेच्छा चालू झालेल्या आहेत। सर्वांचे व्हॉट्सअपमध्ये सोशल मीडियाद्वारे बघा या नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव चालू झाला आहे। पण हिंदू धर्मानुसार बघा, आपल्या शास्त्रानुसार आपला नवीन वर्ष कोणता बरं? बघा, जेव्हा झाडांना पाळवी फुटायला लागते, जेव्हा पक्ष्यांचा किलबिलाट होतो, वातावरणात निसर्गामध्ये आमूलाग्र बदल व्हायला लागतात। बघा, वातावरणामध्ये थंडावा निर्माण होतो। पण आत्ताचा मानव आहे ना, या कलियुगामध्ये दुसऱ्यांचे नवीन वर्ष साजरे करायला निघाला आहे। बघा, 31 म्हणजे महिन्याचा वर्षाचा शेवटचा दिवस तो आता। बघा, हल्लीच्या या कलियुगामध्ये बघा मानवाचं असं झालं आहे की बघा वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून दिवस आहे म्हणून सुद्धा दारू पितो, आणि नवीन वर्ष निघालं तेव्हा सुद्धा दारू प्यायला लागतो। म्हणजेच काय, हे मद्यप्राशन करतो। म्हणजेच आनंद झाला तरीही त्या वाईट मार्गाची संगत घ्यायची, आणि बघा दुःख झालं तरीही त्या वाईट मार्गामध्येच जायचं। म्हणजेच काय, म्हणजेच मग सुधारायचं कधी? हा विचार जोपर्यंत आपण करत नाही ना, तोपर्यंत हे जीवन असंच जगून आपलं अधोगतीच होणार ना। म्हणून समर्थांनी सांगितलं आहे, नवीन वर्ष म्हणजे दत्त माऊली। बघा, दत्त माऊली म्हणजे देणारा। बघा, दत्त गुरु ज्यांच्या नामातच गुरु आहे, म्हणजेच या विश्वाचे गुरु माऊली म्हणजेच दत्त माऊली। बघा, ज्यांना नवीन वर्ष साजरं करायचं आहे, तुमच्या देहामध्ये, तुमच्या या ब्रह्मांडामध्ये रोज नवीन वर्ष येण्यासारखं वाटेल, पण दत्त गुरूंचं तुम्ही या मुखामध्ये नाम घ्या, दत्त 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 दत्त। बघा, स्वतःच्याच ठायी असणारा आनंद चाखण्यासाठी निर्गुण निराकार परमेश्वर सगुण साकार झाला, आणि आपल्याला प्राप्त झाली सर्व काही देणारा तोच, म्हणून तो आहे दत्त। बघा, विश्वरूपाने समोर, शरीर रूपाने जवळ, व सच्चिदानंद रूपाने तो आपल्या अंतःकरणामध्ये आहे। पण माणसाला नवीन वर्ष आलं म्हणून बघा, जुनं वर्ष गेलं म्हणून अजूनही अधोगती करतो, आणि नवीन वर्षाची सुरुवात झाली तेव्हा सुद्धा अधोगती करतो। पण हिंदू धर्मानुसार आपलं नवीन वर्ष कोणतं बरं? बघा, आपले सण आहेत गुढीपाडवा, दिवाळी, दसरा, हेच आहे ना नवीन वर्ष। बघा, ते गाणं सुद्धा आहे, आळा दसरा आली दिवाळी, हसू नाचूया हो, नवीन हे वर्ष सुखाचे जावो। बघा, किती सुंदर रचना केलेली आहे, आणि ही सुंदर रचना बघा या कलियुगातील मानवाला तरीसुद्धा कळत नाही। म्हणून समर्थ सांगत आहेत
शरीराच्या रूपाने साकार झाला आणि अवतीर्ण झाला. शरीर रूपाने आपण दिसतो, पण मन चैतन्य ईश्वर रूपाने आपण गुप्त आहोत. याचेच प्रतीक म्हणजे दत्त आहेत. बघा 3 शिरे आहेत. शरीर बघा पहिला शिर आहे शरीर, दुसरा आहे मन आणि तिसरा आहे चैतन्य. म्हणजे हे तिन्ही जेव्हा मिळतील तेव्हा होतो ईश्वर. बघा 6 हात आहेत. शरीराचे 2 हात, डावा व उजवा. मनाचे 2 हात, बहिर्मन आणि दुसरा अंतर्मन. आणि चैतन्याचे 2 हात, जाणीव आणि एक नेणीव. बघा पुढे बाजूलाच गाय म्हणजे अधिष्ठान असणारी चैतन्य शक्ती आहे. आणि श्वान म्हणजे श्वान की ज्यामुळे जीवन आहे. बघा हातामध्ये त्रिशूळ म्हणजे हाताने काम, मुखाने नाम व अंतकरणामध्ये राम अशी जगण्याची जीवनशैली आहे. काखेत झोळी आहे म्हणजे अहंकार सोडून जिथून ज्ञान मिळतं तिथून सतत ज्ञान मिळवत राहा. किंबहुना आपण दत्त जन्माला येतो तो ज्ञान मिळवण्यासाठीच. जो ज्ञान देतो तो गुरु आणि देतो तो देव आहे. म्हणून सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानाने आपणच दत्त म्हणजे देव होणं म्हणजेच गुरुदेव दत्त. म्हणजेच समर्थ सांगत आहे की हे मानवा, तुझ्या जीवनामध्ये तुला तर रोज तुझं सुख हवं असेल, तुझं रोज नवीन वर्ष जावं असं वाटत असेल तर दत्त माऊलींचं नामस्मरण कर. तुझ्या मुखामध्ये श्रीराम हवेत. जशी श्रीरामांची वाणी होती तशी तुझ्या वैखरीतून प्रेमाची भाषा या समाजाला मिळाली पाहिजे. तुझ्या वागण्यामध्ये श्रीराम पाहिजेत. बघा तुझ्या मुखामध्ये दत्त माऊली पाहिजेत तर तुझ्या जीवनामध्ये खरा नवीन वर्ष चालू होईल. पण समर्थ पुढे या मानवाला सांगत आहेत, बघा चांगलं झालं की तुझ्या जीवनामध्ये 2 नवीन वर्ष येत आहेत. बघा पहिला वर्ष, बघा हिंदू धर्मानुसार पहिला वर्ष जेव्हा झाडांना पाळवी फुटायला लागते तेव्हा नवीन वर्ष येतो. आणि परत बघा या महिन्यामध्ये हा एक नवीन वर्ष येतो. चांगलं झालं, तुझी संकल्पपूर्ती होईल. तुला वाटत असेल ना हा तुझ्यासाठी नवीन वर्ष आहे तरीसुद्धा ठीक आहे. पण या नवीन वर्ष आलाय ना तर ते नवीन वर्षासाठी तुझ्या जीवनामध्ये संकल्प कर. कारण हा संकल्प कसा करायचा बघा समर्थ सांगत आहेत. तू या अगोदर खूप काही कमावलेलं असेल, त्यापेक्षा अजून तू कमावलेलं सुद्धा असेल. अगदी हृदयाजवळची माणसं तुझ्या दूर झाली असतील पण तितकीच जवळ सुद्धा आली असतील. खूप काही तू सोचलं असेल आणि खूप काही अनुभवलं असेल. बघा केलेल्या संघर्षातून जीवन कसं जगायचं हे शिकलं पाहिजे. म्हणजेच काय, म्हणजे ज्या गोष्टी आता होऊन गेलेल्या आहेत त्या जीवनामधून तुझ्या वजा करून टाक. जे दिवस तुझे गेलेले आहेत ना, वाईट दिवस असतील चांगले दिवस असतील, ते दिवस तुझ्या जीवनामधून वजा करून टाक. वाईट गोष्टींची, वाईट दिवसांची आठवण परत काढू नकोस. बघा तुमच्यासाठी जर हा नवीन वर्ष असेल ना तर तुमच्या जीवनाची सुरुवात आत्ताच करा. आजच्या दिवसापासून हा एक संकल्प करा की दत्त माऊलींचं नाम मी रोज घेईल. बघा जेव्हा तुम्ही सकाळी सकाळी उठता, जेव्हा जे कोणी आता हे निरूपण नवीन भाविकजन पाहत असतील त्यांच्यासाठी जेव्हा सकाळी सकाळी तुम्ही नवीन बघा
सकाळ झाल्यानंतर अंथरुणातून उठता, आंघोळ करता, तेव्हा लगेच एक मंत्र म्हणा, ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. बघा तुमची सकाळ एवढी पॉझिटिव्ह होईल ना की प्रत्येक क्षण तुम्हाला नवीन वर्षासारखा वाटू लागेल. प्रत्येक क्षणामध्ये आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनामध्ये एवढं सुख येऊन जाईल ना की तुमचा विश्वासच बसणार नाही. या दत्त नामाची महती आणि ख्याती एवढी मोठी आहे की तुम्ही या नामामध्ये एवढी शक्ती आहे ना, नुसतं नाव घेतलं तरी तुमची अनेक जन्माची पापं बघा धुळीस मिळून जातात. आणि त्यांचं जर सद्गुण रूपामध्ये बघा परिवर्तन करायचं असेल ना तर दत्त नामाला कधी विसरू नका. तुमच्या एक जन्माचं नाही, काही पिढ्यांचं बघा पाप दूर होतील, पाप नष्ट होऊन जातील. एवढी महती या दत्त नामामध्ये आहे. बघा या ग्रंथानुसार, सद्गुरु चरित्रानुसार बघा या दत्त नामाची महती. अजूनही दत्त महाराजांचा, दत्त गुरूंचा जन्म संपलेला नाहीये. या कलियुगामध्ये आज ही साक्षात अवतार आहेत. म्हणून प्रत्येक मानवाने, प्रत्येक मनुष्याने जर या नामाची बघा पूजन केलं, जर या नाम या मुखामध्ये घेतलं तर बघा तुमच्या जीवनामध्ये चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. समर्थ पुढे या दत्त नामाची महती सांगताना सांगत आहे की बघा माणसाच्या जीवनामध्ये जोपर्यंत या माणसाच्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत त्याला नाती काही सुटत नाहीत. पण त्या नात्यांमध्ये सुद्धा प्रेम निर्माण करायचं असेल तर बघा समर्थ सांगत आहेत, एका सुंदर नात्याला तर वेळ दिला तर प्रेम निर्माण लगेच होतो. पण तिथे जर खोटेपणा असेल तर तिथे प्रेम कधीच निर्माण होत नाही. ते नातं फक्त सांभाळण्यासाठी असतं. त्या नात्यामध्ये कधीही जिवंतपणा नसतो. मग अशी नाती करून सुद्धा काहीही फायदा नाही. बघा पुढे समर्थ सांगत आहेत, तुमच्या अडचणींचं कारण तुम्ही दुसऱ्यांना मांडलं तर तुमच्या अडचणी कधीच कमी होणार नाहीत. म्हणजेच काय? म्हणजेच हे नवीन वर्ष जर तुम्हाला वाटत असेल तर या नवीन वर्षामध्ये आपल्या जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत, जर तुम्ही दुसऱ्याला दोष देण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही कधीच पुढे जाणार नाही. त्या अधोगतीला तुम्ही प्राप्त व्हाल. म्हणजेच काय? म्हणजेच आयुष्यामध्ये एवढे व्यस्त व्हा की उदास होण्यासाठी वेळच मिळणार नाही. बघा कधी कधी या माणसाच्या जीवनामध्ये असे प्रसंग येऊन जातात ना. बघा माणसाकडे कामच नसतं आणि ज्या माणसाकडे कामच काही नसतं त्याच्या जीवनामध्ये खूप प्रॉब्लेम निर्माण होतात. कारण त्याचं मन मोकळं असतं आणि एकदा मन मोकळं असलं ना तर अहंकार रूपी राक्षस त्या मनामध्ये शिरतो. मग अहंकार रूपी राक्षस ज्या मनामध्ये शिरला ना तर काय होतं तुम्हाला सांगायची गरज नाही. तिथे धनाचा तुटवडा निर्माण होतो. माणूस अहंकारी होऊन त्याच्या अधोगतीला निर्माण होतो, अधोगतीला सुरुवात होते. म्हणून आयुष्यामध्ये एवढे स्वस्थ होऊ नका की तुमची बघा कुणीही तुमची इज्जत ठेवणार नाही. म्हणून प्रयत्न करा. प्रयत्न जीवनामध्ये तुम्ही कराल ना परमेश्वर सुद्धा मिळेल आणि धन सुद्धा मिळेल. या सर्व गोष्टी तुम्हाला अतिशय आनंदामध्ये मिळून जातील. पुढे समर्थ सांगतात, हसून पाहिलं तर सगळं जग रंगीण आहे
आणि ओळ्या डोळ्यांनी तर आरसासुद्धा फिकट दिसतो. म्हणजेच काय? म्हणजेच तुमच्या चेहऱ्यावरचं हसू आहे ना, हे सदा तुम्ही हसून जीवन जगा. कारण तुमच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करण्याचं काम इतर माणसं करतात का? तर अजिबात करत नाही. आपणच आपल्या दुःखाचे भागीदारी असतो आणि आपणच आपल्या दुःखाला प्रवृत्त करत असतो. म्हणून जर जीवनामध्ये सुख हवं असेल तर दत्त नामाची बघा, ही दत्त नामाची ऊर्जा आहे ना, ती जीवनामध्ये अशी निर्माण करा. तुम्ही वेळ वाया घालवू नका. तुमच्याकडे बघा, जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यानंतर कामावर जाता, सकाळी सकाळी तुम्ही कामावर जात असताना बघा, तुमच्या मनामध्ये फक्त दत्त नामाचा उच्चार पाहिजे. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जेव्हा हा उच्चार तुमच्या मनामध्ये निर्माण होईल ना, तेव्हा बघा तुमची कामं कशी पटापट व्हायला लागतील. म्हणजेच काय? ही ऊर्जा म्हणजे साधी नव्हे. एकदा तरी तुम्ही कंटिन्यू बघा, हे दत्त नामाची महती आहे ना, रोज तुम्ही करा. रोज तुमच्या जीवनामध्ये एवढी ऊर्जा निर्माण होईल ना, तुम्ही कधीही धनवान बनाल आणि कधीही तुमच्या जीवनामध्ये सुख येऊन जाईल, तुम्हाला सुद्धा कळणार नाही. माणसाचं जीवन एवढं स्वस्त झालं आहे ना, की माणूस एवढा दुसऱ्याकडून अपेक्षा करू लागला आहे की त्या अपेक्षांच्या ओझेखाली कधी स्वतः तुटून जातो ना, त्याला सुद्धा कळत नाही. म्हणजेच काय? म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये ही अपेक्षा ही एक गोष्ट आहे ना, की तो समोरच्याकडून एवढ्या करायला लागला आहे की त्याला असं वाटत आहे की माझ्या पूर्ण अपेक्षा तो समोरचा पूर्ण करणार आहे. पण असं घडतं का? फक्त या ब्रह्मांडामध्ये एकच शक्ती आहे, ती म्हणजे दत्त गुरु, दत्त माऊली, श्रीराम समर्थ. ही शक्ती एवढी ऊर्जावान आहे ना, की तुम्ही फक्त त्यांच्याकडूनच अपेक्षा करू शकता. आणि जर त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा केली तर तुमची अपेक्षा 100% पूर्ण होणार. पण आपलं मन त्यांच्या भक्तीमध्ये पाहिजे. आणि आपलं मन जर इकडे क्रूर कर्म करत असेल, इकडे अधोगतीला लागलं असेल, तर या मनामधून ही ऊर्जा निर्माण होईल का? म्हणून प्रत्येक मनुष्याने जर ही ऊर्जा निर्माण करायला हवी असेल तर रोज उपासना करायला हवी, दत्तगुरूंचं नाम घ्यायला हवं. तरच बघा, म्हणून समर्थ सांगत आहे की या कलियुगामध्ये माणसाने जर अपेक्षा करणं बंद केलं तर या माणसाचं जीवन एवढं सुखी होईल ना, की त्याला कसलीही चिंता राहणार नाही. बघा, कधी कधी या एकटेपणाला वैतागून प्रेमाच्या शोधामध्ये माणूस निघाला आहे. प्रेमसुद्धा बघा त्याला मिळत नाही, म्हणून एकटा पडतो आणि आत्महत्येच्या दिशेने निघतो. म्हणजेच काय? या कलियुगामध्ये बघा, असं म्हणतात माणूस सुशिक्षित झाला, भरपूर पैसा कमवायला लागला. पण समर्थ सांगत आहेत की माणसाने शिक्षण घेतलं पण सुसंस्कृत कधी झाला? बघा, या जगामध्ये बघा 90% लोक सुशिक्षित झाली आहेत, 10% अजून बाकी आहेत. पण 90% लोक आहेत ना, सुशिक्षित नक्कीच झाली असतील, पण सुसंस्कृत असणारी माणसं आहेत ना, ती फक्त 1% आहेत. आणि असं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते बरोबरही असेल. आणि या कलियुगामध्ये जगण्यासाठी शिक्षण घ्यावंच लागेल. पण या शिक्षणाला जर परमार्थाची गोडी लागली ना, परमार्थाची गोडी त्याला अनुभवायला मिळाली, प्रत्येक शाळेमध्ये परमार्थाचे धडे दिले गेले, तर या जीवनाचं
आणि या बघा माणसाचं एवढं भलं होईल ना. म्हणून समर्थ सांगत आहेत की जर तुम्हाला हा नवीन वर्ष वाटत असेल, तुमच्या जीवनामध्ये नवीन चैतन्य निर्माण होत असेल, तर तेही तुमच्यासाठी ठीक आहे. पण गेलेल्या दिवसामध्ये तुम्ही केलेले वाईट कर्म ते आत्ताच सोडा. कारण ह्या नवीन दिवसाची सुरुवात आहे ना, ती तुमच्या एवढ्या संकल्पपूर्तेने करा ना की तुमच्या मुखामध्ये परमेश्वराचं नाम घेऊन आजच्या चांगल्या कार्याला सुरुवात करा. जेणेकरून तुमच्या वाईट काळामध्ये बघा ज्या ज्या गोष्टी वाईट घडलेल्या आहेत त्या गोष्टींना विसरून जा. आणि या येणाऱ्या काळामध्ये बघा समर्थ सांगत आहेत वाईट तेवढेच करा जेवढे स्वतःवर आल्यानंतर सहन करण्याची ताकद असेल. नाहीतर दुसऱ्याचं वाईट करू नका. कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं वाईट सोसाल ना, तेव्हा तुमच्यासोबत सुद्धा तेच होणार आहे. म्हणून काही नाती देव खराब करतो, आपलं आयुष्य खराब होऊ नये म्हणून. पण आपण परमेश्वराला दोष देत फिरतो की देवा हे तू केलंस ते चांगलं नाही केलंस, ते माझ्या बाजूने घडायला पाहिजेत होतं. पण समर्थ या मनुष्याला सांगत आहे ते तुझ्यासाठी चांगलं नव्हतंच म्हणून ते तुला मिळालं नाही. पण जे त्याच्यापेक्षा तुझ्या जीवनामध्ये अजून चांगलं होणार आहे. म्हणून हा नातं परमेश्वराने स्वतःनेच तोडून टाकलं. म्हणून तू परमेश्वराला दोष देऊ नकोस. कारण तुझ्या जीवनामध्ये अजून काही चैतन्यरूपी होणार आहे. त्याच्यामुळं होऊन गेलेल्या गोष्टींचा पश्चाताप करत बसू नका. बघा समर्थांना माहीत आहे तुमच्या जीवनामध्ये खूप दुःख आहे, खूप दुःखाचं सावट आहे, खूप दुःखाचा अंधार भरलेला आहे. त्या अंधारामध्ये तुम्हाला काहीच दिसत नाही. कधी कधी मनुष्य हा सुद्धा विचार करत आहे हा मी भक्तिमार्ग करतोय, एवढे वर्ष झाली तरीसुद्धा काही फरक नाही जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये काहीच सुख नाही. मग आता या नवीन वर्षाची सुरुवात आहे ना, हा सर्व भक्तिमार्ग मागे टाकून मला नवीन संकल्प करायला हवा. म्हणजेच काय? म्हणजेच बघा ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये दुःखाचं सावट आहे, बघा तुम्ही अनेक निरूपणं ऐकली असतील, अनेक सत्संग केले असतील, अनेक भक्तिमार्ग केले असतील. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा. बघा तुम्ही या महिन्यामध्ये जर तुम्ही नवीन संकल्प करण्याची तयारी करत आहात तर बघा आजचा दिवस आहे तो तुमच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा दिवस आहे. बघा जे या निरूपणामध्ये सांगितलेलं आहे ते त्याचा योग्यपणे वापर करा. तुम्ही सकाळी उठल्यानंतर बघा पूर्ण दिवस तुमचा कसा जाणार आहे. बघा जेव्हा अंथरुणातून तुम्ही उठाल तेव्हा दत्त माऊलींचं नामस्मरण करा. जेव्हा तुमच्या शरीरामध्ये पाणीसुद्धा तुम्ही पिलेलं नसेल तेव्हा तुम्ही दत्त माऊलींच्या नामाचं ते बघा अमृत प्राशन करा. आणि ह्या दत्त माऊलींचं नाम तुमच्या या हृदयामध्ये जाईल ना, तेव्हा तुम्ही पाणी प्राशन करा, पाणी पिया. म्हणजेच काय? म्हणजेच परमेश्वराला भक्ती कशी हवी असते की परमेश्वराला भक्ती अशी हवी असते की बघा सगळ्यात अगोदर आपल्या मुखामध्ये आपल्या अंतरात्म्यामध्ये परमेश्वराचं नाम हवं. उठता बसता परमेश्वराचं नाम हवं. आणि या कलियुगामध्ये हे जीवन जगताना दुसरी गोष्ट एक पाळायची आहे की आपल्याकडून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर कसं हसू निर्माण होईल ते लक्षात ठेवा. आपल्याकडून दुःख निर्माण होईल असं तुम्ही कदापि वागू नका.
जेव्हा असा प्रसंग येईल तेव्हा दत्त माऊलींचं नाम घ्या. बघा हा पूर्ण दिवस आहेत ना, बघा हा 1 जानेवारी आत्तापासून चालू होणार आहे. आज समजा 1 जानेवारी आहे आणि या 1 जानेवारीपासून बघा आपल्याला बघा पूर्ण 3 महिने या दत्त माऊलींच्या नामाचा जप करायचा आहे. ज्यांच्याकडे सद्गुरुचरित्र आहे बघा श्री सद्गुरुचरित्र या पारायणाला सुरुवात करा. आणि सद्गुरुचरित्र तुम्ही या वाचनाला सुरुवात केली ना, बघा तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. सोनंच होणार. कारण या सद्गुरुचरित्राची महतीच ही ख्यातीच एवढी महती आहे ना. जिथे दत्त नामाचा बघा जिथे दिसेल तिथे तुम्हाला अंश दिसेल. तुमच्या घरामध्ये एवढं पॉझिटिव्ह एनर्जीचं वातावरण निर्माण होईल ना, तुम्हाला स्वतःला विश्वाससुद्धा बसणार नाही. हा जर तुमच्या जीवनामध्ये नवीन वर्ष असेल तर या नवीन वर्षाची एक सुरुवात करा. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये तुमची आई असेल, तुमचा बाबा असेल, तुमचा भाऊ असेल, तुमचा मुलगा असेल, तुमची बहीण असेल. बघा कुटुंबामध्ये ही महत्त्वाची नाती आहेत. बघा ही नाती आहेत ना, या नात्यांना खत पाणी घालण्याचा प्रयत्न करा. या नात्यांना पाणी घाला आणि ही नाती एवढी गोड बनवा ना. तुमच्या जीवनामध्ये ही नाती खूप प्रेमाचा भाग आहेत. ज्याच्या जीवनामध्ये ही सुंदर नाती गोड असतात ना, त्याच्या जीवनामध्ये सुख मात्र भरभरून दिलेलं असतं. बघा एक वेळेला तुमच्याकडे धन नसेल, पैसा नसेल, पण ही नाती एवढी जिवंत असतात की तुम्हाला कधीच तुमच्याकडे धन कमी आहे हे वाटून देत नाही. म्हणून जीवनामध्ये तुमचा जर भाऊ तुमच्यासोबत नसेल ना, तर बघा तुमच्या जीवनामध्ये किती कमतरता निर्माण होते. आपल्याला इतिहास सांगतो की रावणाच्या सोबत त्याचा भाऊ बिभीषण नव्हता, तर रावणाची अधोगती झाली, रावणाचा नाश झाला, शेवट झाला. अहंकाराने रावणाचा मृत्यू झाला. पण दुसरीकडे श्रीराम प्रभूंच्या जीवनामध्ये लक्ष्मणसारखा भाऊ होता. म्हणून त्या श्रीरामाचं राज्य आणि श्रीरामाचा विजय झाला ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या भावाशी आपण बोलत नसू तर आपण थोडा कमीपणा घेऊन आपल्या जीवनामध्ये धन पैसा जागा जमीन याविषयी बघा भांडणे निर्माण झालेली आहेत. थोडा कमी वाटा घ्या, पण आपल्या भावाशी गोड वागा. आपल्या भावाशी नातं जुळवा. आपल्या पत्नीशी बघा, पत्नीसुद्धा आपल्या जीवनामध्ये खूप मोठी भूमिका निर्माण करते. काही माणसांच्या जीवनामध्ये आपल्या पत्नीशी पटत नाही. आपल्या पत्नीशी बघा, आपल्या पत्नीशी दुरावा निर्माण झालेला आहे. त्यांनीसुद्धा हा जर संकल्प केला तर बघा हा तुम्ही मनामध्ये संकल्प करा आणि दत्त माऊलींचं नामस्मरण करण्यास सुरुवात करा. बघा ज्यांच्या जीवनामध्ये समर्थ पुढे सांगत आहे, बघा सर्वात महत्त्वाचं नातं या कुटुंबामध्ये असतं आई वडील आणि मुलगा, आई वडील आणि मुलगी. बघा बाकीच्या कुटुंबामध्ये कोणाचं पटलं नाही तरी चालेल, पण ज्या माणसाचं ज्या मुलीचं आपल्या आईवडिलांशी पटत नाही तर तुम्ही कोणतीही भक्ती करा, कोणताही बघा धर्म स्वीकारा, कोणताही मार्ग अवलंबा, तुम्हाला तुमची भक्ती कधीच होणार नाही. कारण इतिहास सांगतो की ज्यांनी आईवडिलांना लाथा मारल्या त्यांची अधोगतीच झाली आणि ज्यांनी दुसऱ्यांच्या आईवडिलांना सुद्धा पाणी पाजलं ना त्यांचा बघा परमेश्वराच्या दुनियेमध्ये सत्कारच झाला ना. म्हणून आई वडील खूप महत्त्वाचे आहेत. ज्याच्या घरामध्ये माता पिता आहे
तोच या दुनियेमध्ये आणि कलियुगामध्ये श्रीमंत आहे. बघा, असं म्हटलं जातं की शेतकरी माणूस असतो ना, शेतकरी असतो, त्याचे आईवडील कधीच वृद्धाश्रमात दिसणार नाही. त्याचं कारण काय? त्याच्याकडे पैसा आहे का? त्याच्याकडे धन आहे का? तसं बघायला गेलं तर शेतकऱ्याकडं पैसा नसतो, धन नसतो. त्याची फक्त काळी आई असते, जमीन असते. त्या शेतामध्ये तो राबत असतो आणि धन धान्य मिळून तो बघा पूर्ण वर्षाचं धान्य तो तिथे मिळवत असतो. पण कधीकधी त्याच्या जीवनामध्ये धनाची कमतरता येते, तरीसुद्धा त्याच्या घरामध्ये आपली म्हातारी आईवडील असतात. एवढी सेवा करतो ना की एखाद्या श्रीमंताला सुद्धा लाज वाटावी. बघा, असं म्हणतात की श्रीमंत लोक असतात, त्यांचे आईवडील वृद्धाश्रमात असतात, म्हणून त्यांच्या घरासमोर कुत्री असतात. त्यांच्या घरामध्ये जाण्यासाठी सुद्धा परवानगी लागते. अशा घरांचं काय करायचं आहे? अशी घरं बांधून काही फायदा आहे का? जिथे माणुसकीचा धर्मच नाही, त्या घरांमध्ये काय उपयोग? आणि जिथे माणुसकी धर्म पाळला जात नाही ना, तिथे कधीच परमेश्वराची सेवा होत नाही. म्हणून अजून वेळ गेलेली नाही. बघा, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला वाटत असेल की नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे, तर या निरूपणामध्ये सांगितलेल्या गोष्टींमध्ये लक्ष द्या आणि काटेकोरपणे उपयोग करा. तुमचं आयुष्य सोन्यासारखं होऊन जाईल ना, तुम्हाला सुद्धा कळणार नाही. कारण या जगामध्ये एकच सत्य आहे. श्रीराम समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय जय रघुवीर समर्थ.